नमस्कार मित्रांनो, आपण भारताच्या संरक्षण क्षेत्रातील अत्यंत वेगाने वाढणाऱ्या आणि पूर्णतः स्वदेशी तंत्रज्ञानावर आधारित कंपनीबद्दल माहिती घेणार आहोत. ही कंपनी म्हणजे टाटा पेट्रोल्स लिमिटेड. कंपनीची स्थापना 1985 मध्ये सुंदरम आर यांनी केली. या कंपनीचे मुख्यालय चेन्नई, तामिळनाडू यामध्ये स्थित आहे. सुरुवातीला ही कंपनी इंडस्ट्रियल इलेक्ट्रॉनिक्समध्ये होती, पण नंतर त्यांनी डिफेन्स इलेक्ट्रॉनिक्सवर फोकस केला. गेली 35 वर्षे कंपनीने भारताच्या स्वदेशी डिफेन्स तंत्रज्ञानात विकासात मोठा वाटा उचलला आहे. 2021 मध्ये कंपनीने IPO आणला आणि त्याला जबरदस्त प्रतिसाद मिळाला. टाटा पॅटर्न्स ही कंपनी मुख्यतः इलेक्ट्रॉनिक सिस्टीम डिझाईन आणि डेव्हलपमेंटमध्ये स्पेशलाइज आहे. म्हणजेच ही कंपनी हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर डिझाईनपासून ते अंतिम उत्पादन, चाचणी आणि सप्लायपर्यंत सर्व गोष्टी स्वतः करते. यांचे मुख्य प्रोडक्ट्स आणि सेवा आहे रडार सिस्टीम, एव्हिओनिक्स सिस्टीम, एअरबोर्न इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रॉनिक्स वॉरफेअर सिस्टीम, सॅटेलाइट सबसिस्टीम्स, सिग्नल इंटेलिजन्स सिस्टीम, फायर कंट्रोल सिस्टीम, कम्युनिकेशन सिस्टीम, टेस्ट अँड इव्हॅल्युएशन सिस्टीम्स. ही सर्व तंत्रज्ञान अत्यंत क्रिटिकल आणि स्ट्रॅटेजिक आहे. कंपनीचा फोकस डिझाईन टू डिलिव्हरी आहे, म्हणजे सुरुवातीपासून शेवटपर्यंत सगळं देशातच तयार. टाटा पॅटर्न्सचे मुख्य ग्राहक म्हणजे भारताच्या संरक्षण व अवकाश क्षेत्रातील सगळ्यात मोठे संस्था म्हणजेच DRDO, डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन, तसेच इस्रो, इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन, तसेच HAL, हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड, भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड, भारत डायनॅमिक्स लिमिटेड, इंडियन आर्मी, इंडियन नेव्ही, इंडियन एअर फोर्स, कोस्ट गार्ड, मिनिस्ट्री ऑफ डिफेन्स, तसेच PSU देखील. या व्यतिरिक्त काही प्रायव्हेट डिफेन्स कंपन्यांसोबतही ते काम करतात. कंपनीचं प्रोडक्शन युनिट चेन्नई, तामिळनाडू येथे स्थित आहे. चला तर मग आपण या कंपनीचे फंडामेंटल्स बघूया. या कंपनीचे सध्याचे मार्केट कॅप आहे 14,590 करोड. सध्याची करंट प्राईस या कंपनीची निघून येते 2,606, पण व्हिडिओ शूट करताना या कंपनीची प्राईस वर खाली होऊ शकते. स्टॉकचा P 67.9 आहे. ROC या कंपनीचा 21% आहे. ROE या कंपनीचा 15.2% आहे. या कंपनीचा अल्टमॅन झेड स्कोअर 15.3 निघून येत आहे. डेप्ट या कंपनीकडे तसे काही नाही, 6 करोडच्या आसपास डेप्ट आहे. पण चांगली गोष्ट अशी आहे की रिझर्व्ह देखील या कंपनीकडे जास्त आहे, 1,497 करोड. ही कंपनी प्रति शेअर म्हणजेच अर्निंग पर शेअर 39 रुपये कमवत आहे. या कंपनीचा करंट असेट्स 1,125 करोड आहे. चला तर या कंपनीचा कंपाऊंडिंग सेल्स ग्रोथ बघूया. 10 वर्षाचा 30% आहे, 5 वर्षाचा 35%, 3 वर्षाचा 32% आणि ट्रेलिंग 12 मंथ 36%. या कंपनीचा कंपाऊंडिंग प्रॉफिट ग्रोथसुद्धा 10 वर्षाचा 56%, 5 वर्षाचा 59%, 3 वर्षाचा 32%, तर ट्रेलिंग 12 मंथ्स 21%. स्टॉकचा प्राईस CAGR सुद्धा 10 वर्षाचा अजून दिलेला नाही, 5 वर्षाचा पण दिलेला नाही, 3 वर्षाचा 48%, तर 1 वर्षाचा -7%. रिटर्न ऑन इक्विटीसुद्धा या कंपनीचा 10 वर्षाचा 15%, 5 वर्षाचा 16%, 3 वर्षाचा 15%, तर लास्ट इयर 15% होता. या कंपनीत प्रमोटर्सने 42.41% हिस्सेदारी होल्ड ठेवलेली आहे. तसेच FII या कंपनीत 12.78% हिस्सेदारी होल्ड करत आहे. DII या कंपनीत 8.8% हिस्सेदारी होल्ड करत आहे, तर पब्लिककडे 36.72% हिस्सेदारी होल्ड आहे. तर मित्रांनो, दुसरी कंपनी आहे झेन टेक्नॉलॉजी लिमिटेड. ही कंपनी भारतात स्थित आहे आणि मुख्यतः डिफेन्स ट्रेनिंग सिस्टीम आणि कॉम्बॅट सिम्युलेशन सोल्युशन डिझायनिंग आणि तयार करते. मुख्य प्रोडक्ट वेपन सिम्युलेटर्स, ड्रायव्हिंग सिम्युलेटर्स, कॉम्बॅट ट्रेनिंग सिस्टीम,
अँटी ड्रोन सिस्टीम, लाईव्ह फायर रेंज सोल्युशन, व्हर्च्युअल रियालिटी मिलिटरी ट्रेनिंग सिस्टीम. ही सर्व प्रोडक्ट भारतीय लष्कर, नौदल, हवाई दल आणि सुरक्षा यंत्रणांना प्रदान केलेली जातात. या कंपनीचे क्लायंट्स म्हणजे इंडियन आर्मी, इंडियन एअरफोर्स, इंडियन नेव्ही, मिनिस्ट्री ऑफ होम अफेअर्स, पार्लिमेंटरी फोर्सेस म्हणजेच BSF, CRPF एक्सेट्रा आणि काही इंटरनॅशनल क्लायंट्ससुद्धा. या कंपनीचा फ्युचर प्लॅन्स नवे AI बेस्ड डिफेन्स सिस्टीम, एक्सपोर्ट कॉन्ट्रॅक्ट वाढवणे, रिसर्च अँड डेव्हलपमेंटवर खर्च वाढवणे, भारतातील डिफेन्स कॉरिडॉरमध्ये एक्सपेन्शन. तसेच या कंपनीची जोखीम देखील आहे, गव्हर्नमेंट ऑर्डर्सवर अवलंबून, कॉम्पिटिशन्स फ्रॉम ग्लोबल डिफेन्स टेक फिल्म, लॉंग सेल सायकल, गव्हर्नमेंट प्रोड्युसर. चला तर मग आपण या कंपनीचे फंडामेंटल्स ॲनालाइज करूया. या कंपनीचे सध्याचे मार्केट कॅप 13,000 करोड निघून येत आहे. करंट प्राईस या कंपनीची सध्या 1,441 निघून येते. पण तुम्हाला व्हिडिओ शूट करून नंतर व्हिडिओ मिळताना त्यावेळी या कंपनीची प्राईस थोडी वर खाली होऊ शकते. स्टॉकचा PE सध्या 51 आहे. रिटर्न ऑन कॅपिटल एम्प्लॉय या कंपनीचा 37.2% आहे. ROE पण या कंपनीचा 26% आहे. अल्टिमेट झेड स्कोअर या कंपनीचा 13 निघून येत आहे. तसेच डेप्ट या कंपनीकडे 77 करोड आहे. रिझर्व देखील या कंपनीचे चांगले आहे, 1,692 करोड. ही कंपनी प्रति शेअर 27 रुपये कमवत आहे. तसेच या कंपनीचा करंट असेटसुद्धा 1,604 करोड आहे. चला तर मग आपण या कंपनीचा कंपाऊंडिंग सेल्स ग्रोथ बघूया. 10 वर्षाचा 29% आहे, 5 वर्षाचा 46%, 3 वर्षाचा 141% आणि ट्रेलिंग 12 मंथ 56%. तसेच या कंपनीचा कंपाऊंडिंग प्रॉफिट ग्रोथसुद्धा 10 वर्षाचा 37%, 5 वर्षाचा 37%, 3 वर्षाचा 411% आणि ट्रेलिंग 12 मंथ 64%. तसेच स्टॉकचा प्राईस CAGR सुद्धा 10 वर्षाचा 31%, 5 वर्षाचा 85%, 3 वर्षाचा 99% आणि 1 वर्षात -6%. रिटर्न ऑन इक्विटीसुद्धा 10 वर्षाची दिलेली नाही, 5 वर्षाची 21% आहे, 3 वर्षाची 26%, लास्ट इयर 26%. या कंपनीत प्रमोटर्सने 49.5% हिस्सेदारी होल्ड ठेवलेली आहे. FIIकडे 6.4% हिस्सेदारी आहे, तर DIIकडे 8.75%. पब्लिककडे फक्त 35.72% हिस्सेदारी आहे आणि अदर्समध्ये 0.43% हिस्सेदारी होल्ड करत आहे. तुम्हाला अजून इन्फॉर्मेशन हवी असेल या कंपनीबाबत तर तुम्ही टिकेट्रेप या वेबसाईटवर जाऊन त्याची इन्फॉर्मेशन घेऊ शकता किंवा screener.com या वेबसाईटवर जाऊन तुम्ही त्याची इन्फॉर्मेशन पूर्णतः पाहू शकतात आणि तुमच्याकडून सुद्धा आणखी रेशिओज ॲड करून पण पाहू शकता, जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती कंपनीबाबत मिळेल.